आकाशात कोसळणाऱ्या त्या जणू सात संतप्त दामिनीच वाटत होत्या. दणाणून गेला होता तो सगळा परिसर भीतीने, किंकाळ्यांनी आणि त्यांच्या अनामिक दहशतीने. मृतकर्णिका, शर्विलिका, पूतना, कर्णा, मेघावती, चंडिका, रक्तमेधिका परत रागाने झेपावल्या दरीकडे. हवेतच सरकन वेडेवाकडे सूर मारत त्या अग्निबाणासारख्या घुसल्या सर्जेरावाच्या ताफ्यात. खून, रक्त, कधीच न संपणाऱ्या किंकाळ्या, अगदी मुक्तसंवार चालवला होता त्या 7 जणींनी. ट्रकच्या ट्रक आतल्या माणसांसकट खाली दरीत फेकले जात होते. ट्रकमध्ये असलेले ते गुन्हेगार ट्रकसकट खाली दरीत कोसळताना जीवाच्या आकांताने ओरडत होते आणि खाली कोसळताच सरळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते. प्रचंड मोठमोठ्या स्फोटांनी ती दरी जणू एखाद्या सुडाने पेटलेल्या संतप्त ज्वालामुखीसारखीच वाटत होती. आग, 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 सूड, 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 नुसतं रणांगण पेटलं होतं. सर्जेरावाची ती गुन्हेगार माणसं आता भीतीने ट्रक सोडून सैरावैरा पळू लागली होती. ज्यांच्यात थोडीफार हिंमत होती ते अजूनही ट्रकसकट घाईघाईने पळायचा प्रयत्न करत होते, तर काही जण अंधाधुंद मशीन गन्स हवेत चालून स्वतःला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. कर्णाने आपल्या शक्तीने सगळी दरी आच्छादून टाकली होती. एकही गोळी आरपार जात नव्हती. तिच्या ऊर्जेच्या संपर्कात येताच फप करत मातीच्या कणांसारखी हवेत कण विखरून जात होती. दरीत असलेले देवायचे सैन्यही या सगळ्या प्रकाराने जागीच थिजून गेलं होतं. याआधी जरी त्यांनी आपल्या सम्राटाच्या कित्येक संहारात तांडवात भाग घेतला असला तरी त्यांच्या दृष्टीने युद्धाची परिभाषा वेगळी होती, त्यांची परिमाणे वेगळी होती आणि आता जे काही त्यांच्या डोळ्यांच्या समोर घडत होतं ते सगळंच अतर्क्य, अशक्य आणि कोणत्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं. ते नशीब त्यांचं चांगलं की त्या 7 जणी त्यांच्या बाजूने लढत होत्या, त्यांच्या विरुद्ध नाही. नाहीतर कल्पनाही करवत नव्हती त्यांना. आणि ह्या 7 जणी इतकी वर्ष आपल्याबरोबर एकाच ठिकाणी त्या पॅलेसमध्ये राहत होत्या, बाहेर शत्रूबरोबर लढत होत्या. भीतीने त्या सगळ्यांच्या अंगातून एक थंड शिरशिरी निघाली आणि गोठून गेली त्यांची सगळीच गात्रे. राणा आणि जॉन पण थक्क होऊन सगळं बघत होते. श्वास रोखला जात होता त्यांचा हा क्रूर नरसंहार बघताना. जेव्हा त्यांना वाटायचं की देवाय कार्तिक ठाकूर त्यांना कळला, तेव्हा तो अधिकच गूढ व्हायचा. अखेर हा ठाकूर आहेत तरी कोण आणि ह्या 7 जणी तरी आहेत कोण? हा देवाय ठाकूरचा नाहीतर कार्तिक ठाकूरचा भूतकाळ होता, जो काळ बनवून सगळ्यांच्या समोर उभा ठाकला होता. थरथर कापत ते सगळेच एकदा निश्चल बनून उभ्या राहिलेल्या त्या देवायकडे आणि आकाशात थैमान घालत असलेल्या 7 जणींकडे बघत होते. त्या 7 जणी अक्षरशः कागदासारख्या फाडून फेकून टाकत होत्या जिवंत माणसांना. हिंमत कशी झाली तुमची? हां, हिंमत कशी झाली तुमची आमच्या सम्राटाला इजा पोचवायची, त्याच्याकडे वक्र नजरही टाकायची, वाईट विचारही करायची? तुम्ही त्याचं एन्काउंटर करणार? तुम्ही त्याला ठार मारणार? वेड्यासारख्या त्या पिसाळत वाटेत जो येईल त्याला ठार मारत त्यांनी सर्जेरावाला आगीच्या त्या जिवंत चितामधून शोधत होत्या. आणि ते सर्जेराव अंधाराचा फायदा घेत पाठच्या पाठी कारने आपला मुख्य सचिव पवारला घेऊन पळत होता. कारचे लाईट्स बंद ठेवले होते त्याने मुद्दामहून. एक वेळ तोल जाऊन खाली दरीत कोसळले तरी चालतील, पण लाईट चालू करून ह्या सगळ्या रणसंग्रामात भडकलेल्या त्या 7 जणींचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायची हिंमत नव्हती त्याच्यात. कारचा आवाज त्या सगळ्या गोंधळात, किंकाळ्यात आपोआप दबून गेला होता. पवार आणि सर्जेराव रात्रीच्या त्या काळोखात जितकं शक्य असेल तितकं त्या भामरागडपासून, देवाय कार्तिक ठाकूरपासून आणि खास करून त्याच्या त्या 7 जणींपासून दूर जायच्या प्रयत्नात होते. कशीबशी दरी उतरून ते खाली पायथ्याशी आले आणि सरळ मार्गाला लागले. बरंच अंतर कापलं होतं त्यांनी त्या दरीपासून. तसा सर्जेरावाच्या जीवात जीव आला. डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर आनंदाचं वेडसर हसू. सर्जेराव पवारकडे बघत हसत तो बोलू लागला, पवार, पवार, वाचलो आपण, शेवटी वाचलो आपण. आणि सर्जेराव नुसता खदखद हसू लागला आनंदाने. सारखं त्या डॅशबोर्डवर हात मारत होता उत्साहाने. त्याच्या हृदयातली सुटकेची भावना, अखेर जीवनदान मिळाल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती आणि अश्रुरूपात बाहेर पडत होती.
पण बराच वेळ पवारकडून त्याच्या या आनंदाला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने सर्जेरावाने चिडून बाजूच्या सीटवर बसलेल्या पवाराला विचारलं, प्रश्नांची उत्तरे का नाही देत बे? एवढे जिवंत राहिलो त्याचा आनंद नाही का तुला? तरी पण पवार काहीच बोलत नव्हता. शेवटी चिडून सर्जेरावांनी पवाराकडे निरखून पाहिलं तर पवारचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्याच्या घाबरलेल्या नजरेचा वेध घेत सर्जेरावांनी फ्रंट मिररमध्ये बघितलं तर पाठीमागच्या सीटवर मृतकर्णिका बसली होती, खूप आधीपासूनच. कदाचित सर्जेराव आणि पवारने कारमधून पळून जायचा प्रयत्न केला होता त्याच्या आधीपासूनच. घशात लावंडा आतल्या आत गिळला जात नव्हता. मृतकर्णिकाने फ्रंट मिररमध्ये बघून सर्जेरावकडे हसत हात केला आणि बोलली, हाय सर्जा, ही ही ही. आणि सर्जेराव जागीच थिजून गेला. यांना बोलता पण येतं? थरथर कापत होती त्याची सारी गात्रे. मृत्यू दिसत होता त्याला त्याचा, तो पण अतिशय निर्गुणपणे. थरथर कापत हात स्टिअरिंग व्हीलवर, पाय आपोआप ॲक्सेलरेटरवर दाबला गेला. गाडी अजूनच झूम करून पळू लागली. पण तेवढ्यात मृतकर्णिका लाडिकपणे पुढे आली आणि थरथर कापणाऱ्या पवारच्या मानेवर आपली मान अलगद ठेवत ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या सर्जेरावकडे बघत बोलली, ए सर्जा, तुम्हाला खाऊ की गिळू? सर्जेराव काय बोलणार होता? तो तर जिवंत होता की नाही हेच त्याला कळत नव्हतं. मृतकर्णिका निर्णय घेऊ लागली, एकदा धडधडणाऱ्या पवाराच्या हृदयावर हात ठेवून आणि एकदा गोठून गेलेल्या सर्जेरावाच्या हृदयावर हात ठेवून. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. मृतकर्णिका खदखद हसली. गेम ओव्हर पवार. तसं कारभोवतीची मृतकर्णिकाच्या मायेचं आच्छादन हटलं आणि समोरचं दृश्य दिसलं. गाडी त्या दरीच्या माथ्यावरून कधी हललीच नव्हती. ती अजूनही तिथेच होती, तिच्या पूर्वीच्याच ठिकाणी. अगदी तसूभरही हलली नव्हती. सर्जेराव आणि पवार रडकुंडीला आले होते. आता त्यांना कोणीच वाचू शकत नव्हतं. मृतकर्णिकाने हसत हसत आपल्या हातांचे पंजे हळुवारपणे पवार आणि सर्जेरावाच्या खांद्यावर ठेवले. ती त्यांचा घास घेणार तितक्यातच दूर कुठेतरी असणारी शर्विलिका फिसकारली, अनु ठाकूर जिवंत आहे. तशा त्या बाकीच्या 6 जणीही गोठून गेल्या. रक्तमेदिका, कसं शक्य आहे हे? कसं शक्य आहे? आपण सगळ्यांनी तर आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी तिला. आपण कधीच तिचा मृतदेह बघितला नाही त्या कार्तिक ठाकूरने किंवा आपल्या सम्राटाने. पुतना नकळतपणे बोलून गेली. तिचं मन 4ही दिशांना चौफेरपणे उधळत होतं अनु ठाकूरचं अस्तित्व शोधत. आणि अनु लांब दुरून स्वतःचं अस्तित्व लपवत फिरत होती. माझ्यापर्यंत पोहोचू नका, नाहीतर अनर्थ होईल. तसं मेघावती जोरात किंचाळून पुतनाला तिच्या तंद्रीतून जागं केलं. बाहेर पड आपल्या विचारातून, त्या अनु ठाकूरच्या मार्गावरून. मागे फिर पुतना, मागे फिर. जर अनु जिवंत आहे तर तोही जिवंत आहे. तू जर त्याच्यापर्यंत पोहोचली तर तोही तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर देवाय ठाकूरपर्यंत. देवाय ठाकूरच्या जीवाला धोका आहे. थांब पुतना, थांब. तसं झापकन पुतनाने 10ही दिशांना पसरवलेले आपले विचक्षू आवरले आणि अगदी शेवटच्या क्षणाला अनुशी होणारा संपर्क तुटला. अगदी शेवटच्या क्षणाला महाअनर्थ होण्यापासून वाचला होता आणि तिथे अनुने निश्वास सोडला. अनु ठाकूर, पोचायचं असतं तर कधीच पोचली असती मी माझ्या घरी, माझ्या बाळाकडे, माझ्या देवाईकडे. पण माझं त्याच्याकडे येणंच त्याच्या मृत्यूचं कारण बनून जाईल. स्वतःला अनुने परत जगापासून तोडून घेतलं. इथे त्या 7 जणी मात्र देवाच्या काळजीने दरीत त्याच्याकडे झेपावल्या. त्यांच्या मुक्त होण्याने भूतकाळातील कितीतरी अनामिक झाकलेले पडदे दूर झाले होते आणि देवाय ठाकूरला अनेक संकटांच्या थेट कक्षात आणलं होतं. सगळ्यात मोठा धोका होता त्याच्याकडून, जो इतकी वर्ष निद्रिस्त होता. त्यांच्या मुक्त होण्याने तो पण तर मुक्त झाला असेल. क्षणाचाही विचार न करता मृतकर्णिका, शर्विलिका, पुतना, कर्णा, मेघावती, चंडिका, रक्तमेदिका सगळ्याच झेपावल्या परत दरीकडे, त्यांच्या देवायच्या दिशेने. शर्विलिकेने सगळ्यांना आदेश दिले, एकही क्षण देवाय ठाकूरला आपल्या नजरेच्या आड होऊ द्यायचे नाही. त्या 7 जणींचा होणारा मानसिक संवाद कारमध्ये बसलेल्या सर्जेराव आणि पवारला काही कळत नव्हता. ते फक्त एवढ्यातच खुश होते की मृतकर्णिकाच्या भक्ष्य होण्यापासून ते वाचले.
गाडी सोडून पवार तसाच पळायला लागला होता आणि त्याच्या पाठी मागोमाग सर्जेराव. नुसते जीवाच्या आकांताने जीव तोडून पळत होते ते दोघे त्या अंधारात. त्यांनी आणलेली सगळीच माणसं मृत्युमुखी पडली होती. जे काही थोडेफार वाचले होते ते जीव वाचवण्यासाठी भामरागडच्या दिशेने पळत सुटले होते. इथे जेव्हा देवाईने आपल्या हातातील अंगठी फोडली तेव्हा मुक्त झालेल्या त्या 7 जणींच्या ऊर्जेने सगळे चालू असलेले गुप्त कॅमेरे बंद पडले होते. एक विचित्रच ऊर्जा वाहिली होती त्यावेळी वातावरणात. कॅमेरे बंद पडल्याने दिल्लीत बसलेले हायकमांड पद्मा ठाकरे, पंतप्रधान काकडे आणि मुंबईत असलेला कार्तिक ठाकूर सगळ्यांचाच भामरागडच्या युद्धभूमीशी संपर्क तुटला होता. फक्त कॅमेरे बंद होण्यापूर्वी त्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात घाबरलेल्या किंकाळ्या ऐकल्या होत्या आणि त्या किंकाळ्या निश्चितपणे देवाई आणि देवाईच्या माणसांच्या नव्हत्या. एवढं तर त्यांना कळलं होतं. पद्मा ठाकरे तर धाडकन खुर्चीवरूनच पडली होती आणि त्यांना सावरायचं पंतप्रधान काकडे यांनाही सुचलं नाही. आत्ता काय, आता पुढे काय? कार्तिक ठाकूर डोळे बंद करत मनात, अजून तर देवाईने बोटही उचललं नाही अन तो जेव्हा आपला पूर्ण हात उचलेल तेव्हा देव रक्षण करो त्या सगळ्यांचं. कार्तिक ठाकूर मनात हळूच पुटपुटला. तिथे त्या 7 जणींनी धुमाकूळ घातला होता आणि इथे हा उभा होता दरीच्या पायथ्याशी त्याचं सगळ्यात क्रूर हसू चेहऱ्यावर खेळवीत. राठोड लढेगा ना, भागेगा तो नहीं, हा हा हा. देवाईने हसत आपल्या हातातील ती अत्याधुनिक मशीन गन खाली जमिनीवर फेकून दिली आणि शर्टाच्या पाठीमागून त्याची ती समशेर बाहेर काढली. आजूबाजूच्या त्या पेटलेल्या सगळ्या अग्निकल्लोळात ती समशेर पण पेटून उठली. राजकडे बघत देवाई क्रूरपणे हसत म्हणाला, आता माझी बारी. नाव इट्स माय टर्न. राठोड आणि तसंच डोळ्यात रक्त घेऊन विजेसारखा झेपावला तो दरीच्या माथ्यावर आपली माणसांना घेऊन उभ्या असलेल्या देवराजच्या दिशेने. आपल्या त्या भल्या मोठ्या टांगा टाकत धुळीचे लोट हवेत उडवीत तो राक्षस वरतीच येत होता. त्याला तसं आक्रोशत तळपती समशेर हातात घेऊन येताना राजच्या तोंडातून नकळत उद्गार निघाले. खरा रक्ततांडव तर आता होतोय. रस्त्यात जो पण समोर येत होता त्याला हवेतच कापत होता देवाई. हवेतून माणूस खाली पडायच्या आधीच त्याच्या शरीराच्या चिंध्या देवाच्या पायाशी पडत होत्या आणि रक्तात न्हाऊन निघालेला तो ओला चिंब तसाच डोळ्यात रक्त घेऊन धावत पुढे येत होता त्यांच्याकडे. सर्ज उठेगा धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा, पद पद पर है घाट मौत की बिछी बिसात, उठा तो गिरेगा गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा मिला तो मरेगा, जाग जाग भाग भाग बच सके तो बच ले आज, आंधी है ये जल जला है पूरे जोर पर चला है, किसमें दम है जो लड़ा है, कौन रह सका खड़ा है, सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित, रक्तचरित्र 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 सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित, रक्तचरित्र 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 सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित, रक्तचरित्र रावण हूँ मैं रावण, 10 हीरो वाला दशानन रावण. भाग राठोड भाग, हा हा हा. वरती त्या 7 जणींनी थैमान घातलं होतं आणि खाली हा मृत्यूचं नंगा तांडव खेळत होता. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.